सायंकाळचा टाईम झाला आणि आम्ही नुकतंच आमच्या शेतावर चाललेलो आहे आणि नुकतंच शेतात आम्ही आता आलेलो आहे. हे बघा, वाटाण्याच्या शेतात आलेलो आहे आणि असे सायंकाळचे खूप खूप भारी वातावरण आहे. सायंकाळच्या वातावरणात गावाकडे खूप छान वाटतं असं. पण शहरीकरणापेक्षा गाव हे खूप छान असतं आणि त्याच्यावर आपण इकडं गावाकडं असलो तर शेतावर घर असेल तर खूपच छान असतं. कारण येणारा पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज, असं निसर्ग सौंदर्य, असे डोंगर भाग हे मनाला मोहक असे असतात. जीवनात गावाकडं खूप मजा असते. गाव नाही तर काहीच नाही. सायंकाळच्या टायमाला खूप असे पक्षी वगैरे, तसेच सूर्य मावळताना दिसतो आपल्याला. असे खूपच गावाकडे खूप छान असे निसर्गरम्य वातावरण असतं. गावाकडलं वातावरण हे खूपच छान आहे आणि शहरापेक्षा गावाकडे खूप मजा असते. तसेच हे बघा, आता चंद्र आहे हा. हे बघा, पक्षी खूप असं छान असा पक्षी आहे. आता जसं म्हणतात ना की आपले जुनी माणसं म्हणतात ना की पक्षी हे त्यांच्या घरी जातात, नाही का? म्हणजे शाळा सुटली की ते त्यांच्या घरी जातात. तसेच प्रत्येक पक्षी आपापल्या घरट्यावर जात आहे. हे बघा, पक्ष्यांचा किलबिलाटचा आवाज. खूप असे छान असे निसर्गरम्य वातावरण आणि त्यामध्ये आम्ही राहतोय. खूपच चांगलं आहे वातावरण. सायंकाळच्या वेळेस आता हिवाळ्यात खूप थंडीचं वातावरण असतं. त्या थंडीच्या वातावरणात खूप भारी वाटतं आणि शेताजवळ राहायला असलं म्हणून खूपच असं छान आहे. हे बघा मित्रांनो, आता 7 वाजलेले आहेत. यावेळेस इकडं लाईटी वगैरे चालू होतात. हे बघा, हे डोंगरभाग हे जीवनात खूप भारी असतात. डोंगर भागामुळे डोंगर भाग जेवढा जवळ असतो तेवढाच गावाला शो येतो असं म्हणतात. शहरापेक्षा आपले गाव खूपच छान असतं मित्रांनो. नक्की आपण गावाकडे राहत जावा मित्रांनो. गाव आहे तर सगळं काय आहे. गाव नसेल तर काहीच नाही असे म्हणता येईल आपल्याला. जीवनात नक्कीच गावाकडे जी राहण्याची मजा आहे ती इतर कुठंच राहण्याची मजा नाही. गाव हे म्हणतात ना, ते गाव आहे तर सगळं काही आहे. तेच इकडं आपल्याला गावाकडं बघायला भेटतं. गावाकडं असं बघण्यासारखं खूपच आहे. लेणी आहे, किल्ले आहे, खूपच असे म्हणजे मनमोहक करणारे भरपूर काही आहे. हे बघा, आमच्या गावाचे मंदिर खूप लांब आहे, त्याच्यामुळे दिसत नाही. आपला काय अल्ट्रा प्रो मॅक्स नाही आहे, त्यामुळे मित्रांनो जास्त जवळचं दिसत नाही आहे. हे बघा, शेतावर घर असल्यामुळे खूप असे छान वाटते. आता संध्याकाळचा टाईम झालेला आहे, त्यामुळे एवढं अंधार वाटते थोडा. हे बघा मित्रांनो, मुलं ही संध्याकाळची वाटाणं खायला आलेली आहेत. हे बघा, वाटाणं खात आहे. हे बघा, ते बघा आमचं शेरू तिकडून भुकत आहे. गावाकडे कुत्रे खूप असतात, पण हे गावरान कुत्रे खूप छान असतात. शेरू कसा भुकत आहे.
चालतंय, भेटूया उद्या मित्रांनो, उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू.